संध्याकाळची वेळ आणि छान असा रिपरिप पडणारा पाऊस आणि बाल्कनीतली अशी टवटवीत हलणारी डुलणारी पावसाचे थेंब झेलणारी ही झाडं बघायला खूप छान वाटतं. थोडीशी का असेना पण बाल्कनीत झाडे असली आणि त्यावर पाऊस जर पडत असेल तर किती छान वाटतं. हा मोगरा बघताय, हा पूर्ण सुकून चालला होता, पण पावसाच्या पाण्याने छान असा हिरवागार टवटवीत झालेला आहे. खरं ना, हिरवाई बघण्याचा जो मजा आहे ना, तो पावसाळ्यातच आहे. आपली जी बाल्कनी आहे किंवा आजूबाजूची जी झाडं आहेत ना, खूप छान अशी टवटवीत प्रफुल्लित दिसतात आणि यांना पाहून आपलं मन देखील प्रफुल्लित होते. मी एक कवयित्री आहे म्हणून सांगू शकते की कविता जास्तीत जास्त ना आम्ही ह्या पावसावर आणि या हिरवाईवर लिहितो. आणि हे खरंच आम्ही ह्या ऋतूची खूप वाट बघतो, कारण खूप सुंदर अशा कविता लिहिता येतात ह्या ऋतूमध्ये. वातावरणच असं वेड लावणारं असतं ना की आपसुकच आम्ही पेन आणि वही हातामध्ये घेतो किंवा मोबाईलवर टाईप करायला सुरू करतो. मी काही तुळशी लावल्या होत्या. एका तुळशीपासून अगदी 3 तुळस माझ्या तयार झाल्या होत्या. सगळ्याच अगदी हिरव्यागार झाल्या होत्या आणि खूप छान असं हे बाल्कनीचं हिरवंगार दृश्य, हिरवाईने नटलेलं हे दृश्य रोज संध्याकाळी बघताना खूप छान वाटतं. कारण थोडा निवांत वेळ असतो संध्याकाळी, एक 4:30-5 वाजता, आणि असा पाऊसही बाहेर पडत असतो. तर इथं उभं राहून तो पाऊस बघायचा, ही हिरवाई बघायची आणि मग कामाला लागायचं. पावसाळ्यात जरी सकाळचा एक वेळ चहा नसला तरी चालेल, पण संध्याकाळचा चहा मात्र हवा. कारण बाहेर पाऊस असतो, निवांत वेळ असतो आणि छान असं गार वातावरण होतं. तर बघ, छान मसाल्याची कडक चहा तर पाहिजेच. छान आलं आणि गवती चहा टाकलेला हा चहा अगदी अप्रतिम, सुगंधित आणि परत मनाला वेड लावणारा असतो. हा असायलाच पाहिजे. तर तुम्ही चहाप्रेमी असाल तर तुम्ही तर अगदी 2 ते 3 वेळा तर नक्की घेतच असाल. सध्या मी आणि माझी सासूबाई आम्ही दोघंही संध्याकाळचा चहा बसून गप्पा करताना एन्जॉय करतोय. दोघींनी आम्ही चहा संपवला, सासूबाईंना TV लावून दिला आणि त्यानंतर मी आता घरभर स्प्रे करते आहे रूम फ्रेशनरचा. कारण कपडे जे आहेत ते बाहेर वाळत घातले जात नाही पावसाळ्यामध्ये, ते सुकतच नाही, त्यामुळे त्यांना घरात टाकले जातात. त्यामुळे कोंदट वास घरामध्ये पसरलेला असतो. तो वास जाण्यासाठी मी तर रूम फ्रेशनर यूज करते. कारण आता सगळे ऑफिसमधून घरी येतील आणि तो कोंदट वास त्यांना घरात आल्या आल्या मिळावा अशी माझी किंवा त्यांची अजिबात इच्छा नसते. म्हणून थोडंसं वातावरण सुगंधित केलं आणि लगेच स्वयंपाकाला लागली. आज रात्रीचा जेवणाचा बेत अगदी साधाच ठेवला आहे. घेवडा बटाट्याची भाजी, सुकी भाजी आणि फोडणीचं वरण आणि चपाती, बस एवढंच. कारण पावसाळ्यामध्ये आपली कितीही इच्छा झाली चमचमीत खाण्याची, पण तब्येतीला सांभाळता आपण थोडं साधंच खाल्लेलं बरं. नाहीतर आपल्याला पावसाळा आला म्हणजे खूप छान असं चमचमीत खाण्याची इच्छा होते. कधीतरी ठीक आहे, पण रोज नको. डाळ बनवताना मी तुरीच्या डाळीसोबत थोडी मुगाची डाळ नक्कीच घेते आणि आज थोडं वेगळ्या पद्धतीनं करते. हळद आणि टोमॅटो आधीच मी घालून घेतला. बऱ्याच वेळा मी अशाच पद्धतीने करते, पण नेहमी मी फोडणीमध्ये टोमॅटो घालत असते. भाजीसाठी कांदा, हिरव्या मिरच्या,
वरणासाठी सुद्धा हिरव्या मिरच्या, लसूण ही सगळी तयारी मी आधीच करून घेते, जेणेकरून पटापट फोडणी दिली की आपला स्वयंपाक रेडी होतो. घेवडा कधी कधी नुसताच आवडत नाही, म्हणून त्यामध्ये एक बटाटा सोलून कापून टाकला आहे. आणि इथं मी सुरी, कात्री, सोलर जे काही उपयोगात आणलं होतं ते सगळं स्वच्छ धुवून ठेवलं. हे लगेचच्या लगेच ठेवलं की आपलं बरंचसं काम कमी होतं. चॉपिंग बोर्ड देखील स्वच्छ मी लगेचच्या लगेच धुवून घेतला आणि त्याला मी विंडोमध्ये असा नितळत ठेवला, जेणेकरून तो लवकर सुकेल. मिठाच्या पाण्यातून घेवडा काढून आणि परत एकदा नळाखाली स्वच्छ धुवून घेतला आणि निथळत ठेवला. आणि आता भाजी बनवते. अगदी साध्या पद्धतीने मी आज ही भाजी बनवते, कारण साधंच बेत केला आहे म्हटल्यावरती काहीच मला तामझाम करायचं नव्हता. तर तेलामध्ये जिरं, मोहरी आणि लसूण, हिरव्या मिरच्या घालून घेतल्या आणि त्यामध्ये आता कांदा घालते. कांदा छान परतून घेते. बेसिक मसाले आणि टोमॅटो घालून झाकण ठेवून थोडा वेळ मंद आचेवर टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवून घेतलं. आणि मग त्यामध्ये आपला घेवडा आणि बटाटा घातला आणि सगळं काही मिक्स करून घेतलं. मीठ मी आधीच घालून घेते माझ्या अंदाजाने, जेणेकरून पूर्ण भाजीला ते मीठ व्यवस्थित लागेल. आणि ताटावर पाणी ठेवून मंद आचेवरती ती भाजी दुसऱ्या गॅसवरती शिजवायला ठेवली. वरण झालं होतं, डाळ शिजली होती आणि त्यामध्ये आता मी तडका देते. जिरं, मोहरी, हिरवी मिरची याचा हा तडका वरून घालते आणि मग वरणाला उकळी आणायला ठेवेल. संध्याकाळ झाली की आपले पाय आपसुकच किचनकडे वळतात आणि अगदी आपला मेंदू त्यांना सूचना करतो आणि ते फटाफट आपले हात आणि पाय दोघंही चालतात आणि काही मिनिटातच आपला हा स्वयंपाक अगदी झटपट तयार होतो. माझा हा साधा मेनू सुकी भाजी, घेवड्याची आणि डाळ तयार आहे. कणिक मळून ठेवली आहेत, फक्त आता चपात्या करायच्या राहिल्या आहेत. अजून एक गोष्ट, संध्याकाळ झाली म्हणजे आपले हात आपसुकच जुडतात, ते म्हणजे देवासमोर. संध्याकाळचे 7 वाजले की आपलं हे ठरलेलं असतं. आपसुकच आपण देवाजवळ नतमस्तक होतो, दिवाबत्ती करतो आणि आपली ही संध्याकाळ इथं पूर्ण होते. कसा वाटला आजचा व्लॉग? आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाय.